गावाकडील आठवणी ताज्या करण्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. शेवटपर्यंत रुचकर असा व्हिडिओ आहे. तर इथे आपण चुलीवरच्या भाकरीविषयी जाणून घेणार आहोत आणि गावाकडच्या आपल्या जुन्या आठवणींविषयी बोलणार आहोत. तर आठवण म्हणजे जसं की नुसती बाजरीची भाकरीच नाही, तर सगळं आजी आजोबांनी केलेले लाड, आपण जी चुलीवरची भाकरी, गरम गरम भाकरी आणि त्याच्यावरती ठेचा टाकून अगदी कांदा एवढ्यामध्येच आपण अगदी भक्कड पोट भरून जेवणारे लोक आहोत. तर आपल्याला कुठलेही पनीर टिक्क्याची वगैरे गरज पडायची नाही, आपल्याला अगदी तेलही लागायचं नाही, तरी आपली भाकरी एकच नंबर लागायची. तर त्याच भाकरीविषयी थोडंसं बोलणार आहे. आणि जी आई आपल्याला हाताला चटके बसेपर्यंत चुलीपाशी बसून तिचे डोळे अक्षरशः चुलीच्या धुराने गेले, पण तिने आपल्याला भाकरी बनवून दिली. त्याचबरोबर आपल्या आईने आपल्याला लाडाने आंघोळ घालणं म्हणा, किंवा सगळ्या गोष्टी आपल्या लाडाने हट्ट पूर्ण करणं. अगदी आपल्याला बाथरूम नव्हतं आंघोळ करायला, आपली आंघोळ होती एकदम दगडावर बसून मस्तपैकी गणपती बाप्पासारखं बसायचं आणि आंघोळ करायची. तर अशी आपली आंघोळ असायची. आपल्याला कुठलंही बाथरूम किंवा त्याला दरवाजा हा असला प्रकार अजिबात नव्हता. मी पण एक खेडेगावातूनच आहे, तर ह्या गोष्टी आपल्यामध्ये नव्हत्या. आत्ता कुठे आपण सिटीमध्ये शिफ्ट झाल्यामुळे तर हीच आई आपल्याला चुलीच्या धुराने तिचे डोळे गेले, त्याच आईने आपल्याला भाकर घातली, त्याच आईने आपल्याला, आणि अगदी तिची भाकरीची चपाट म्हणजे वरती तव्यावर एक भाकर आहे, तर तोपर्यंत खालची भाकरी मळून थापण्याच्या तयारीत ती आहे. आणि अगदी काही जण फक्त फोटो काढण्यापुरते चुलीपाशी बसतात आणि अगदी एक उलट न लावतात भाकरीला, जसं की ह्यांनीच भाकरी बनवली आहे, आणि ते ताटात 2 हात ठेवायचे, भाकरी थापल्यासारखं करायचं. दाखवण्यापेक्षा तेवढी ॲडजस्टमेंट आपल्याला जमते का? एक तव्यावरती भाकर, एक खाली इस्तूवरती ठेवलेली भाकरी, ह्या दोन्हींचं मेंटेन करून तिसरी भाकरी आपण जे परात म्हणतो त्यामध्ये थापायची. एवढं आपल्याला जमत नाही, कारण आपण फक्त एक थापलेल्या भाकरीवरती हात ठेवून तव्यावरती टाकलेल्या भाकरीला उलट न लावणं इतकंच करतो. पण त्या माऊलीला विचारा, ती कसं ॲडजस्ट करते, आणि एवढी कॅपॅसिटी तिच्यामध्ये आहे की त्या तिन्ही भाकरीचं जजमेंट अगदी परफेक्ट असतं, की खालची इस्त्यावरती भाकरी भाजूपर्यंत वरची भाकरी पचत नाही, आणि जशीच खालची भाकरी भाजल्या जाते तशीच वरची भाकर पचल्या गेलेली असते. त्याचबरोबर ती भाकरी खाली लावून ही भाकरी टोपल्यात जाते आणि काठोटीतली भाकरी त्याच्यावर जाते. आजी आजोबांचं प्रेम हे नातवंडांना हवंच असतं, कारण त्यांच्या प्रेमाने जे नातवंड वाढतात त्यांच्यामध्ये कुठंतरी ओलावा असतो. जुन्या रिवाजांबद्दल त्यांना थोडीफार माहिती आजी आजोबांकडून मिळल्या जाते, आणि एक प्रेमाची भावना म्हणा, किंवा वयस्कर माणसांमध्ये मुलं राहिल्याने त्यांची थोडीशी जी मेंटॅलिटी आहे ती चांगली होती. एवढं आपल्या आईने आपल्यासाठी केलं, आणि तिच्या डोळ्यात शेवटी पाणी का? तिच्या चेहऱ्यावरती अक्षरशः त्वचा न दिसते इतक्या सुरकुत्या आपल्यासाठी पडलेल्या असतात. आपल्यासाठी कष्ट घेतलं म्हणूनच तर तिच्या चेहऱ्यावरती ह्या सुरकुत्या आहेत ना, हे तर आपण जाणतोच. मग तिच्या डोळ्यात तिला मरताना 2 क्षण आनंदी जगण्यासाठी आपण तिला खुश ठेवू शकत नाही का? आपल्या आनंदासाठी ती एवढं झिजते, ती जीवाचं रान करते, मग तिच्या डोळ्यात पाणी का? हा प्रश्न मला सर्वांनाच पडला असेल. तर हा व्हिडिओ ज्यांच्या आईंची खूप काळजी घेतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे, की असं शेवटचे त्यांचे काही दिवसांसाठी त्यांच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी, आपण किती मोठं पाप करतो हे तुम्हाला वाटत नाही का? खूप मोठं पाप आहे की आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आणणं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.